The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। सुखो बुद्धानं उत्पादो सुखासद्धमदेशना सुखासंघ ससामकी समगानं तपो सुखो। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी या नागांच्या नागभूमीत अर्थात नागपुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलनी ललित कला भवनच्या मागे कामठी रोड नागपूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलनीतील सर्व नागरिक आणि श्रद्धावंत उपासक उपासिकांच्या वतीने आपल्या परिसरामध्ये नव्यानेच निर्माण झालेल्या बुद्ध विहारामध्ये बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ही मूर्तीची प्रतिष्ठापना बुद्ध विहाराचे उद्घाटन असा संयुक्त कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। तेव्हा या कार्यक्रमासाठी माझ्या समवेत धम्म मंचावरती उपस्थित असलेले प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू धम्म बोधीजी थेरो, धम्मोदय या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू रत्नदीपजी थेरो, सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो, सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। सकाळपासून आपण या उन्हामध्ये गरमीमध्ये बसलेला आहात, वेळ पुढे आणि पुढे चालली आहे। पत्रकामध्ये उल्लेख केल्यानुसार दुपारी 3 वाजेपर्यंत भिक्खू संघाची धम्मदेसना आहे, म्हणून मी तुम्हाला प्रारंभीच विचारले की धम्मदेसना द्यायची आहे का भोजन घ्यायचं आहे, तर फार मोठ्या आवाजात धम्मदेसना ऐकायची आहे असा सूर ऐकायला मिळाल्यामुळे आम्ही आपणास थोडक्यात धम्मदेसना देणार आहोत, कारण एवढ्या लांबून आपण आम्हाला बोलावलाय। बाबासाहेबांच्या अगोदरचा काळ आपल्याला माहिती आहे आणि आताचाही काळ आपण अनुभवतो आहे। आता आपण रोज आणि रोज बाबासाहेबांमुळे पंचपक्वान खाऊ शकतो, पुरणाची पोळी। आम्ही आता भोजनाला बसलो तर कितीतरी पदार्थ घेऊन आले होते, त्यातही पुरणाची पोळी, रस, काय 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 होतं।
हे सहज आज उपलब्ध होते आहे, परंतु एक काळ होता, एका वेळचं जेवण मिळण्यासाठी मोठे कष्ट सोसावे लागायचे, संघर्ष करावा लागायचा. बाबासाहेबांनी आपल्या भाषणातून तर सांगितलंय, कधी कधी काही गावामध्ये, खेड्यामध्ये जेव्हा इतर स्पृश्य समाजाची लोक त्यांच्या पंक्ती उठायच्या, जेवण व्हायचे आणि त्या पत्रवाळ्या ज्या असायच्या त्या काळामध्ये झाडांच्या पानांच्या डिशेस बनवायचे, प्लेट्स बनवायचे आणि त्यावरती जेवण करायचे लोक पंक्तीमध्ये वगैरे कार्यक्रमांमध्ये. तर त्या प्लेट्स जेव्हा फेकून दिल्या जायच्या तर त्या प्लेट्स वरती उरलेलं अन्न पदार्थ असतील तर एकीकडे कुत्रे खायचे आणि दुसरीकडे आपल्या लोकांची ओढाताण व्हायची. अशी रिअल मध्ये परिस्थिती होती आपल्या समाजाची. परंतु महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या वाट्याला आले आणि त्यांनी आपल्या जीवनाचं सोनं केलं. धर्मापासून वंचित असलेला समाज, कारण जेव्हा रमाई आणि बाबासाहेब सोलापूर जवळ बावीला होते, तिथे वातावरणामध्ये हवा पालट होण्यासाठी रमाई तेव्हा गरोदर होत्या. तर पंढरपूर पासून 25-30 किलोमीटर मला वाटतं ते बावी नावाचं गाव आहे आजही, तिथे रमाई आणि बाबासाहेब राहत होते. तुम्हाला तो प्रसंग माहिती असेल, तुम्ही ऐकला असेल की रमाई बाबासाहेबांना म्हणते की साहेब मला पंढरपूर दाखवा. हे तुम्ही ऐकलं असेल सर्वांनी. पंढरपूर पासून फक्त 20-25-30 किलोमीटरचं अंतर होतं बावी या गावाचं. आजही तुम्ही गुगलवर सर्च करा. तिथे राहत असताना रमाईने विनंती केली बाबासाहेबांना, पण बाबासाहेब म्हणाले रामू मी तुला सहज पंढरपूरला घेऊन जाऊ शकतो, माझ्याकडे मोटार कार आहे, परंतु तिथे गेल्यानंतर तुला ठाऊक आहे मी बॅरिस्टर आहे, मी उच्च विद्या विभूषित आहे, मी प्रकांड पांडित्य प्राप्त केलेला आहे, माझ्याकडे देश विदेशातील डिग्र्या आहेत, माझं राहणीमान उच्च दर्जाचं आहे, माझ्याकडे प्रचंड गुणवत्ता आहे, तू माझा आदर करतेस, तू माझ्यावर प्रेम करतेस, तुला मी त्या पंढरपुरात जरी घेऊन गेलो आणि तिथे जर तिथल्या प्रस्थापित लोकांनी मला गुजरात मध्ये असताना जसा माझा अपमान केला, माझ्यावरती मार खाण्याची वेळ आली आणि लोक शस्त्र कुऱ्हाडी काठ्या घेऊन आले मला मारण्यासाठी, अर्वाच्य भाषेमध्ये माझी शिवीगाळ केली, तेव्हाही मी शिकलेलो होतो, जर इथेही तसाच प्रसंग माझ्यावरती आणला लोकांनी की तुम्ही शिकलेले असले म्हणून काय झालं, तुम्ही महाराज आहात, तुम्हाला मंदिरामध्ये येऊ दिल्या जाणार नाही, जर तुझ्या पुढे तसा प्रसंग घडला, माझा अपमान झाला तर तुला आवडेल काय. त्यावर माता रमाई म्हणाल्या साहेब मला नको ते पंढरपूर, जर तिथे तुमच्या बरोबर असं घडणार असेल तर. आणि उदाहरणादाखल बाबासाहेबांनी संत चोखामेळा जे होते, संत चोखामेळा होते, तर त्यांचं उदाहरण दिलं की ते संत होते, महार समाजातले होते आणि विठोबाची त्यांनी जीवनभर सेवा केली, परंतु तिथल्या व्यवस्थेनं त्यांना मंदिराची पायरी चढू दिली नाही, मंदिराच्या पायरीवर खालीच त्यांना मरावं लागलं, त्यांचा अंत झाला, पण मंदिरामध्ये त्यांना येऊ दिलं नाही. त्यांच्या बरोबर जर तसं झालं त्या काळात तर आज माझ्या बरोबरही असंच होईल. तिथे गेल्यानंतर मला आडविल्या जाईल, हे तुला सहन होईल का, आवडेल का तुला. तर बाबासाहेबांनी रमाईनं पंढरपूरचा नाद सोडून दिला आणि मला ते पंढरपूर नको आहे जिथे तुमचा अपमान होईल. परंतु बाबासाहेबांनी रमाईला वचनही दिलं, रामू तुझ्यासाठी मी एक असं पंढरपूर निर्माण करेल, जर मला आयुष्य लाभलं तर त्या पंढरपुरामध्ये कुणाला येण्याला कोणी अडवणार नाही, तिथे लोक फक्त माथा टेकवण्यासाठी येणार नाहीत, अगरबत्ती मेणबत्ती नवस वगैरे करण्यासाठी येणार नाहीत. तर जेव्हा लोक मी निर्माण केलेल्या पंढरपुरामध्ये येतील तर तिथून समतेचा, स्वातंत्र्याचा आणि बंधुभावाचा संदेश घेऊन जातील, असं पंढरपूर मी तुझ्यासाठी निर्माण करेल, असं वचन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रमाईला दिलं. परंतु दुर्दैव की त्या रमाईचं ते पंढरपूर पाहण्यासाठी आपली माता रमाई जिवंत नव्हती आणि याच नागांच्या नागभूमीत 14 ऑक्टोबर 1956 ला विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर
5-7 लाख लोकांना गुरु चंद्रमणी महास्तवीर यांच्याकडून त्रिसरणासह पंचशील ग्रहण करून स्वतः लोकांना 22 प्रतिज्ञांद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी न भूतो न भविष्यती अशी क्रांती या नागपुरात केली आणि याच नागपुरामध्ये तुमचा जन्म झाला आणि त्यामुळे तुम्ही पुण्यवान आहात असं आम्ही समजतो। आणि इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलनीमध्ये हे बुद्ध विहार निर्माण केलाय। त्याच्यामध्ये भगवान बुद्धाची मूर्ती पण आणि बाबासाहेबांची पण मूर्ती प्रतिष्ठापित केली आहे। तेव्हा हे सगळं काही धार्मिक कार्य करण्यासाठी ज्या ज्या श्रद्धावंतांनी कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारे आपलं सहकार्य केलंय, आपलं योगदान दिलंय, दान पुण्य केलंय, आपण त्या सर्व श्रद्धावंतांच्या साठी एकदा त्यांच्या दान पुण्याचं साधुकाराने अनुमोदन केलं पाहिजे। आणि खरोखर सुंदर असं बुद्ध विहार आहे। सकाळी धम्म रॅली पण झाली, त्यानंतर भिक्खू संघाचं भोजन दान झालंय आणि आपण आता धम्मदेसना ऐकत आहात। भगवान बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली, बुद्ध विहार सुंदर बनवलाय। नागपुरात असंख्य बुद्ध विहार असतील कारण इथे आपली भरपूर लोक आहेत आणि प्राचीन इतिहास असल्या कारणाने बाबासाहेबांनी नागपूर शहराची निवड केली आहे धम्मदीक्षेसाठी। जसं महाराष्ट्रातल्या मराठवाडा भागामध्ये मागास लोक शिक्षणापासून वंचित होते आणि गरीब होते, म्हणून मिलिंद महाविद्यालयाचं निर्माण औरंगाबादला म्हणजे मराठवाड्यामध्ये केलं आणि या नागपुरामध्ये प्राचीन बुद्ध धम्माचा इतिहास याच्या बाजूला असल्या कारणाने बाबासाहेबांनी बुद्ध धम्माची दीक्षा इथे आपल्याला दिली आणि स्वतः सुद्धा गुरु चंद्रमणी महास्तवीर यांकडून दीक्षा घेतली। बाबासाहेबांना खरं तर जास्त वय लाभलं नाही अजून। प्रत्येकाला मला तुम्हाला प्रत्येकाला वाटतं की जर बाबासाहेबांना अजून थोडं आयुष्य लाभलं असतं तर बाबासाहेबांनी खूप मोठं कार्य केलं असतं। आणि खरोखर बाबासाहेबांचा सुद्धा तो मानस होता। बाबासाहेब स्वतः बोलून दाखवायचे की मला जर आयुष्य लाभलं तर मी शेवटपर्यंत बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करेल। काठमांडूला 15 नोव्हेंबर 1956 ला एक जागतिक बौद्ध परिषद पार पडली काठमांडू नेपाळमध्ये। बघा 15 नोव्हेंबरला 1956 ला ती परिषद पार पडली आणि 15 नोव्हेंबर पासून 6 डिसेंबर बघा किती जवळ आहे। बाबासाहेबांचं शेवटचं भाषण कुठे दिलं बाबासाहेबांनी माहिती आहे तुम्हाला? कुठे दिलं? दिल्लीवरून बाबासाहेब विमानाने काठमांडूला गेले होते। जागतिक परिषदेमध्ये त्यांना निमंत्रण दिलं होतं। जवळपास 36 देशातील लोकांना निमंत्रण दिलं होतं। जागतिक परिषद भरविली गेली होती। 600-650 लोकांना निमंत्रण दिलं होतं देश विदेशातल्या। त्या काळामध्ये ती परिषद पूजनीय भिक्खू अमृतानंद महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली काठमांडू मध्ये भरविल्या गेली होती। त्या परिषदेसाठी भारतातून दीक्षाभूमीला सर्वप्रथम वास करणारे वास्तव्य करणारे पूजनीय भिक्खू आनंद कौशल्यान भंतेजी होते। त्याचबरोबर महापंडित राहुल सांकृत्यान भंतेजी पण होते आणि बाबासाहेबांना ज्यांनी त्रिसरणासह पंचशील देऊन दीक्षा दिली असे गुरु चंद्रमणी महास्तवीर सुद्धा त्या परिषदेमध्ये उपस्थित होते। थायलंड, लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम, जपान, चायना, पाकिस्तान या सगळ्या देशातले 36 देशातले लोक त्या काठमांडू येथील परिषदेला उपस्थित होते। त्या परिषदेमध्येच बोलता बोलता बाबासाहेब म्हणाले होते की जर मला अजून 2 वर्ष आयुष्य लाभलं, काय म्हणाले बाबासाहेब? बाबासाहेबांचं भाषण लिखित स्वरूपामध्ये आहे। जर मला अजून 2 वर्षांचं आयुष्य लाभलं तर मी भारतामध्ये 5 करोड लोकांना बुद्ध धम्मामध्ये दीक्षित करणार आहे असा माझा संकल्प आहे। पण बाबासाहेबांना आयुष्य लाभलं नाही। या नागपूरच्या धम्मदीक्षेनंतर सुद्धा मुंबईला रेसकोर्स मैदानावरती, महालक्ष्मी जे आहे मुंबईमध्ये एक परिसर, तिथे रेसकोर्स मैदान आहे, फार मोठं रेसकोर्स मैदान आहे। त्या रेसकोर्स मैदानावरती सुद्धा नागपूरच्या नंतर फार मोठा धम्मदीक्षेचा कार्यक्रम पार पडणार होता बाबासाहेबांच्या माध्यमातून। त्याचे तिकीट सुद्धा बाबासाहेबांनी विमानाचे काढून ठेवले होते, पण मध्येच बाबासाहेबांना जावं लागलं, त्यामुळे तोही कार्यक्रम रद्द झाला। पण मी तुम्हाला सांगेल की जेव्हा त्या काठमांडूच्या परिषदेमध्ये बाबासाहेब गेले, मी अधिक बोलणार नाही आहे, वेळ कमी आहे माझ्याकडे। बऱ्याच वेळानंतर माईक आला
खरं तर आम्हाला इच्छा नव्हती, कारण वातावरण असं आहे त्याच्यामुळे, परंतु तुम्ही बोलावलाय आणि तुमची इच्छा होती म्हणून बोलतोय. थोडंच बोलेल मी, त्यातले काही मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे. फार महत्वपूर्ण बाबासाहेबांनी भाषण दिलं होतं काठमांडूच्या त्या जागतिक बौद्ध परिषदेमध्ये 15 नोव्हेंबर 1956 ला, मृत्यूच्या अगोदर. आणि तुम्हाला आता प्रश्न विचारला होता मी की बाबासाहेबांनी आपलं शेवटचं भाषण कुठे दिलं? कुठे दिलं होतं? काठमांडूला नाही बापा, सारनाथला, जिथे आपल्या तथागत भगवान बुद्धांनी पहिला उपदेश दिला धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा. तिथे बघा योगायोग कसा आहे. 2500 वर्षानंतर पुन्हा एकदा धम्माला गती देण्यासाठी, पुनर्जीवित करण्यासाठी ज्यांनी इथे न भूतो न भविष्यती अशी धम्मक्रांती घडवून आणली, त्या महामानवाचं, त्या बोधिसत्वाचं शेवटचं भाषण नेमकं त्या सारनाथ मध्येच व्हावं, ज्याने धम्मचक्र निर्माण केलं. धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा उपदेश त्या सारनाथ येथील ऋषीपतन मृगदाय वनामध्ये दिला. तिथेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटचं भाषण दिलं. आणि त्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी आवर्जून एक गोष्ट नव्याने बुद्ध धम्माची दीक्षा घेतलेल्या भारतीय लोकांना सांगितली, ती म्हणजे बौद्ध जन हो, तुम्ही किमान रविवारी बुद्ध विहारामध्ये गेले पाहिजे. काय म्हणाले बाबासाहेब? काय म्हणाले? किमान रविवारी. कारण बापा आपल्याला वेळ नाही ना आता. रविवार असो की रविवार तर स्पेशल वार असतो बापा तुमचा. लोक सांगतात आम्हाला आठवडाभर काम असते म्हणते, रविवारी एकच दिवस असते म्हणते, आणि मग त्या दिवशी कार्यक्रम असते म्हणजे कोणकोणता स्पेशल स्पेशल खाण्याचा आणि पिण्याचा. खायचं पियायचं आणि बटन दबलं की मरायचं. कुठं जन्माला आले, कशासाठी जन्माला आले, जन्माला येऊन काय केलं, असा जर प्रश्न मरताना माणसांना विचारला तर सरासरीमध्ये त्याचं एकच उत्तर मिळेल, काय नाही, जन्माला मायबापाने घातलं, मायबापाने लहानाचं मोठं केलं, नोकरीला व्यवसायाला लागेपर्यंत त्यांनी सांभाळलं, नोकरीला लावून दिलं, व्यवसायाला लावून दिलं, नंतर लग्न करून दिलं, आणि नंतर लग्न केल्यावर मग लेकरं जन्माला घातले, त्या लेकरांना सांभाळलं, त्यांना मोठं केलं, त्यांचे लग्न लावून दिले, त्यांच्यासाठी घर तयार करून दिले, गाड्या तयार करून दिल्या, आणि हे मरमर मरमर पैशाच्या मागे धाव 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 करता करता एक दिवस हात पाय कामातून गेले, कान कामातून गेले, डोळे कामातून गेले, डायबिटीज झाला, बीपीच्या गोळ्या सुरू झाल्या, आणि मग बटन दबलं. तर उत्तर येते कशासाठी जगले, कसं जगले, तर सांगते मग बाल्याची माय, बाल्याचा बाप 10/10च्या खोलीत, आणि सारी दुनिया समाजन धम्मन बुद्ध विहार सगळं गेलं म्हणते चुलीत. तुम्ही नाही बाप्पा, तुम्ही तर लय चांगले, तुम्ही तर बुद्ध विहारात जाणाऱ्यांपैकी आहेत, परंतु समाजात आजही असे लोक आहेत, हे तुम्हालाही माहिती आहे. विहारात भरपूर निर्माण होतील आणि होतात, पण त्या विहारात लोक जातात की नाही, आणि जातात तर स्वतःमध्ये स्वतःच्या परिवारात बदल करून घेतात की नाही, हा एक मोठा महत्वाचा प्रश्न आहे. नाही तर विहारात तर जातील, वंदना म्हणतील, सुत्त म्हणतील, कार्यक्रम घेतील, परंतु अहंकार, ईर्ष्या, मीपणा हा जर कमी होत नसेल तर त्या विहारात जाण्याला पण काय अर्थ आहे. आता बघा बाबासाहेब त्या काठमांडूच्याच परिषदेमध्ये म्हणाले की मला बुद्ध धम्म का आवडला, मी बुद्ध धम्माची दीक्षा का घेतली आहे, तर बुद्ध धम्मामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या भगवान बुद्धांनी सांगितल्या. म्हणाले एक तर बुद्ध धम्मामध्ये समता हे तत्व बुद्धांनी सांगितलं, दुसरं स्वातंत्र्य दिलं प्रत्येकाला, वैचारिक स्वातंत्र्य, आणि तिसरं बंधुभावाची शिकवण दिली. बाकी कोणत्याही धर्मामध्ये समतेला महत्व नाहीये, वैचारिक स्वातंत्र्याला महत्व नाहीये, आणि बंधुभावाला महत्व नाहीये. तुम्ही जर पाहाल, अभ्यास कराल तर, आणि त्यामुळे बाबासाहेबांनी सांगितलं मी म्हणून बुद्ध धम्माचा स्वीकार करतोय, आणि बुद्ध धम्माचा उद्देश, अंतिम ध्येय काय आहे असं जर मला विचाराल तर बाबासाहेब म्हणाले की दुःख निवारण्याचा मार्ग,
दाखवणे हेच बुद्ध धम्माचं अंतिम ध्येय आहे. कोणतं ध्येय आहे? दुःख निवारण्याचा मार्ग दाखवणे हेच बुद्ध धम्माचं अंतिम ध्येय आहे. आणि ते मला समजल्यामुळे बाबासाहेब म्हणाले मी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली आहे. कारण बुद्ध धम्माचं जे अधिष्ठान आहे, जगात दुःख आहे यावरती ते बसविलेलं आहे. काय अधिष्ठान आहे बुद्ध धम्माचं? जगात दुःख आहे हे मान्य केल्याशिवाय त्याचं कारण समजणार नाही. कारण समजल्यावर त्याचं निवारण माहित होईल आणि निवारण करण्याचा मार्ग आर्य अष्टांगिक मार्ग आपल्याला समजेल. आणि म्हणून जे दुःख आपण भोगतो ते आपोआप भोगत नाही किंवा कोणामुळे तरी भोगत नाही, आपल्या कर्मामुळे भोगतो हे समजून घ्यावं लागते. म्हणून बुद्ध धम्माचं जे अधिष्ठान आहे ते जगात दुःख आहे यावरती आहे. आणि दुःखाचं निवारण करणे हे बुद्ध धम्माचं अंतिम ध्येय आहे. पण बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथात सुद्धा बाबासाहेबांनी लिहिलं बघा, माणसाने माणसाशी माणुसकीने वागणे हा बुद्ध धम्माचा केंद्रबिंदू आहे. कोणता? माणसाने माणसाशी माणुसकीने वागावे. मग माणुसकीने वागण्यासाठी आपल्यामध्ये समतेची प्रवृत्ती असायला पाहिजे, बंधुभावाची प्रवृत्ती असायला पाहिजे, आपल्यामध्ये वैचारिक स्वातंत्र्याची प्रवृत्ती असायला पाहिजे. तरच आपण बुद्ध धम्माचे अनुयायी आहोत असा त्याचा अर्थ निघतो. आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले भारतामध्ये बुद्ध धम्माचा वृक्ष अद्याप आहे. त्या परिषदेत मध्ये जे मुद्दे मी शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतोय, त्या परिषदेमध्ये बोलताना बाबासाहेब हे सगळ्या गोष्टी बोलले की भारतामध्ये बुद्ध धम्माचा वृक्ष अद्याप आहे, त्याची पानं मात्र सुकलेली आहे. काय म्हणाले? हे बाबासाहेबांचे शब्द आहेत. भारतामध्ये 2500 वर्षानंतर भारतामध्ये बुद्ध धम्माचा वृक्ष अद्याप आहे, त्याची पानं सुकलेली आहेत परंतु त्याची मुळं सुकलेली नाहीत. जर त्याला पाणी घालणारे भेटले, त्या वृक्षाला पाणी घालणारे लोक जर भेटले तर पुन्हा एकदा भारत बुद्ध धम्माच्या दृष्टिकोनातून वैभवापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही आणि बुद्ध धम्माचा डंका वाजल्याशिवाय राहणार नाही अशी माझी खात्री आहे, असं बाबासाहेब त्या परिषदेमध्ये म्हणाले होते. आणि त्यामुळे आपल्याला बुद्ध धम्माची दीक्षा घेऊन आज 68 वर्ष पूर्ण होऊन गेले. आपण सिंहावलोकन केलं पाहिजे. जे बुद्धिवादी लोक आहेत आपल्यातले, शिकले सवरलेले लोक आहेत आपल्यातले, त्यांनी चिंतन केलं पाहिजे आम्ही कुठे कमी पडतो आहोत. कारण बाबासाहेबांची अपेक्षा होती भिक्खूंनी सुद्धा धम्माचं कार्य करावं आणि उपासक उपासिकांनी सुद्धा धम्माचं कार्य करावं. कारण फक्त खाण्यासाठी जगायचंय, जगण्यासाठी खायचंय आणि खाता खाता मरायचंय एवढाच उद्देश जर मनुष्य जीवनाचा असेल तर आपल्यामध्ये आणि पशु पक्ष्यांमध्ये काय फरक आहे? बाबासाहेबही म्हणाले काय फरक आहे? पशु पक्षी सुद्धा जन्माला येतात, अंडी घालतात किंवा एकत्र येऊन पिल्ल जन्माला घालतात. त्या पिल्लांना जोपर्यंत खाता येत नाही तोपर्यंत खाऊ घालतात. त्यांनाही पंख फुटले की ते उडतात. म्हणजे तेही खाण्यासाठी जगतात, जगण्यासाठी खातात आणि एक दिवस खाता खाता मरतात. मग माणसांसारखी माणसं असून आपणही तसंच करत असेल की बस आता 2 वाजले 3 वाजले, मस्त खमंग वास येऊ लागला, सुगंध, बापा काय काय तळू लागले, भजे दिसू लागले, पुऱ्या दिसू लागल्या गरम गरम, आणि हे कधी संपत्तीन, कधी घेऊ ताटात, कधी खाऊन, कधी जाऊ आणि कधी पडून, कधी वामपुक्षी घेऊ संध्याकाळपर्यंत. तुम्हाला नाही वाटत असं, पण जर कोणाला असं वाटत असेल तर ती गोष्ट बापा, तर त्या जीवनाला काय अर्थ आहे? ते जीवन काय कामाचं? बाबासाहेब म्हणाले की मनुष्याने आपलं जीवन यशस्वी करण्यासाठी त्याच्याकडे प्रज्ञा असली पाहिजे. योग्य काय अयोग्य काय हे त्याला समजलं पाहिजे. कुशल काय अकुशल काय याची त्याला जाणीव असायला पाहिजे. पाप पुण्यातील फरक त्याला समजला पाहिजे. दान पुण्याचं महत्व त्याने समजून घेतलं पाहिजे. शील पालनाचं महत्व त्याने समजून घेतलं पाहिजे. ध्यान साधनेचं मनाला एकाग्र करण्याचं महत्व त्याने समजून घेतलं पाहिजे. तर मनुष्य जीवनाचं सार्थक होईल. म्हणून आपल्याकडून बाबासाहेबांनी अपेक्षा व्यक्त केली.
भिक्खूंकडूनही केली, भिक्खुनींकडून पण केली, उपासक उपासिकांकडून सुद्धा अपेक्षा केली की तुम्ही बुद्ध धम्माच्या प्रचारासाठी सहाय्यक पण बनले पाहिजे. काय म्हणाले? बुद्ध धम्माच्या प्रचार प्रसारासाठी तुम्ही सहाय्यक बनले पाहिजे. कारण बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार होणं हे अत्यंत आवश्यक आहे असं बाबासाहेबांचं मत होतं. आणि त्यामुळे आपण बाबासाहेबांच्या अनुयायी असल्या कारणाने आपली बुद्ध धम्म संघावर श्रद्धा असली पाहिजे. जर बुद्ध धम्म संघावर श्रद्धा नसेल तर कार्यक्रम बिघडते. आणि आज जो कार्यक्रम बिघडलाय जिथं कुठं तुमच्याकडे नाही बाबा, तुम्ही तर लय मला मी पाहतच होतो. बंगले रॅली काढली तुम्ही, आंब्यांना तर लयच आंबे पिकले, पिवळे पिवळे झाले होते. एक आई जेवताना भोजन घेताना आमच्याकडे आल्या, त्या म्हणे बनतेजी आंबे देऊ का? मी म्हटलं बाबा आता नका देऊ आंबे. आंबे लागले तर आंबे तर दिसतच होते सुंदर सुंदर दारा, प्रत्येक दारावर. म्हणजे तुमच्याकडचा काय नियम आहे की काय माहित नाही बाबा, लय आंब्याचे झाड, पण आंब्याच्या झाडाच्या मागे मोठमोठे बंगले दिसत होते. ही बाबासाहेबांची पुण्याई आहे. तर बंगले मोठमोठे झाले, आता विहारही झालाय. तर तो बंगला थोड्या वेळासाठी का होईना, रविवारसाठी का होईना तुम्हाला सोडता आला पाहिजे. भिक्खूला तर सगळं सोडायला सांगितलंय. घर दार माता पिता जे काही प्रॉपर्टी आहे पूर्वाश्रमाची ती सगळी सोडायला सांगितली. आणि आता दानाच्या माध्यमातून जे काही भेटेल त्याच्यातही जीव ठेवू नका, लोभ ठेवू नका हे सांगितलं भगवंताने. नाही तर हे माझन ते माझन बापा, मग काहीच खरं नाही, मीच करतो मीच खातो, माझंच आहे, मीच मागितले वगैरे वगैरे. जर एखाद्या कोणी चिवरधारीनं पण केलं तर त्यांच्या एवढं लोभी आणि त्यांच्या एवढं अज्ञानी दुसरं कोण असू शकते. तर भगवंताने त्याच्यातही व्यवस्था करून ठेवली आमच्याकडे की जर आम्हाला दान पुण्य कोणी देत असेल खूप मोठं, तर ते दान पुण्य परमनंटली तुमचं नाही आहे. म्हणाले तुमचं बटन दबलं की करुणानंद भंतेजीकडे जे जे काही लोकांनी श्रद्धापूर्वक दान दिलंय ते करुणानंद भंतेजींच्या पूर्वाश्रमीच्या घरच्या लोकांकडे जाता कामा नये, तर ते गेलं पाहिजे. इथे वर्तमानात जिवंत असलेल्या बुद्ध शासनाला जिवंत ठेवणाऱ्या भिक्षू संघाकडेच गेलं पाहिजे, ते ग्रहस्थांकडे गेलं नाही पाहिजे. अशी सोय सुद्धा विनय पिटकात भगवान बुद्धांनी करून ठेवली. म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही चिपकू 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 बंगल्याला बसू नका. रविवारी का होईना इकडं येत राहा. नाही तर एकदा ठेचा लागायला सुरुवात झाली, गती अवरोधकवरून गाडी आदळू लागली, हा माझ्यात पोरगा मला असं बोलला, सुनबाईनं अपमान केला, माझ्याच घरात किंमत नाही राहिली, अशी वेळ येते. येऊ नये बापा, पण येते. रडणारे लय लोक आम्ही पाहतो. म्हणते आम्ही साखर वाटली, पेढे वाटले, काय काय वाटलं म्हणते अवलाद व्हावी म्हणून, परंतु तीच अवलाद आज रडवते. आणि म्हणून तुम्हाला सांगतो तुमच्यावर वेळ येऊ नये. तुम्ही माय बाप आहे बापा, पण सांगतो हकीकत अशीच आहे बऱ्याच ठिकाणी. तर तुम्ही बुद्ध विहारात यायला शिकले पाहिजे. तुम्ही जर बुद्ध विहारात यायला शिकलात तर येणारी पिढी बुद्ध विहारात येईल. आणि जर तुम्हीच यायला शिकला नाहीत तर येणाऱ्या पिढीला कोण शिकवेल. आणि आज तर खरंच अशी परिस्थिती आहे, जर गाण्याचा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आहे, जयंतीला डीजे लावला की बाप्पा मग म्हाताऱ्या बिताऱ्यांना एंट्री नाही, मग तरुण येतात आणि डान्स करतात. तुमच्याकडे कशी परिस्थिती आहे माहित नाही, परंतु डीजे असेल तर म्हणते जयंती करतो, तर वर्गणी देतो, नाही तर वर्गणी देत नाही म्हणते काही काही ठिकाणी. आणि त्यामुळे बुद्ध धम्माचं काम करणं ही तुमची आमची जबाबदारी आहे. केवळ दान देऊन मोकळं होणं, वेगळं होणं एवढीच आपली जबाबदारी नाही आहे. आणि त्यामुळे बुद्ध विहारात आलोय पाहिजे. नाही तर बुद्ध विहार कितीही मोठे जरी झाले, बांधले, कोण बांधून जरी दिले आणि त्याच्यामध्ये लोक जाऊन वंदना करत नसतील तर मग त्या बुद्ध विहाराला पण अर्थ उरत नाही. आणि अशा कितीतरी बुद्ध विहाराला टाळे पण लागलेले आहेत. तुमच्या माहितीसाठी सांग, बुद्ध विहारावरूनही भांडणं होतात लोकांमध्ये, हेही आम्हाला माहिती आहे. वेगळं वाईट नका वाटू देऊ. काही काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे, पदांवरून भांडणं, या माईक वरून भांडण होते बघा, हार तुर नावावरून भांडण होते बघा बुद्ध विहारांमध्ये. ही एवढी वाईट गोष्ट आहे, याच्या एवढी वाईट गोष्ट दुसरी कोणतीच असू शकत नाही.
तुमच्या आजूबाजूला इतर समाजाचे धार्मिक स्थळ असतील, लोक स्वइच्छेनं स्वयंस्फूर्तीनं तिथे जातात, आपली श्रद्धा प्रकट करतात, जे काही तिथे परंपरा पाळायची आहे ते पाळून लोक आपल्या घरी जातात. इकडे आपल्याकडे मात्र काही ठिकाणी कार्यक्रम फार वेगळा आहे बघा. कारण जर विहारात समता नांदत नसेल, विहारात येण्यावरून बसण्यावरून उठण्यावरून कार्यक्रमावरून जर भांडण होत असेल, वाद होत असेल, तर तिथे बुद्धाचा विचार कसा राहील? बुद्धाचा विचार तिथेच राहतो जिथे काया वाचा मनाचा संयम असणारी माणसं आहेत. बुद्ध बौद्ध धम्माचे अनुयायी तेच लोक ज्यांचा आपल्या वाणीवरती संयम आहे, ज्यांच्या मनावर संयम आहे, ज्यांचा आपल्या शरीरावरती संयम आहे. माणसं जोडण्याची प्रवृत्ती ज्यांच्यामध्ये आहे तीच माणसं बौद्ध. माणसं तोडण्याची प्रवृत्ती ज्यांच्यात असेल ती माणसं बौद्ध कशी असू शकतील? आणि त्यामुळे तुम्हाला शुभेच्छा आणि तुम्हाला मंगल मैत्री देतो. अधिक बोलत नाहीये. तुमचा पुढचा कार्यक्रम जो काही भोजनाचा तो चालू राहील, म्हणजे चालू होईल आता, आणि आभाळही भरून आलाय, त्यामुळे अधिकची धम्मदेशना न देता माझ्या शब्दांना मी इथे पूर्ण विराम देत असताना पुनश्च एकदा तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि तुम्ही सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार रविवारी बुद्ध विहारामध्ये येत राहावे, आपल्या मुलांवरती धम्माचे संस्कार घालावेत आणि स्वतःसह इतरांनाही बुद्ध विहारात कसं आणता येईल याचाही विचार करावा आणि तसं कार्य करून बुद्ध धम्माच्या प्रचार प्रसारामध्ये योगदान द्याल अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त करून माझ्या शब्दांना मी पूर्ण विराम देतो. भवतु सप्पमंगलं रक्षन्तु सप्पदेवता सप्पबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सप्पमंगलं रक्षन्तु सप्पदेवता सप्पधम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सप्पमंगलं रक्षन्तु सप्पदेवता सप्पसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमः, धम्मं नमः, संघं नमः. सूचना आहे सर्वांना. खरं तर बुद्ध बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्माण व्हावा हा आपला अजेंडा आहे, हा आपला शुद्ध हेतू आहे. आणि त्यामुळेच प्रत्येक कार्यक्रमातील धम्मदेशना आपल्या चॅनलवरती टाकत असतो. निश्चितपणे तुमच्यापैकी बरेच जण आपल्या दी ग्रेट हॅपीनेस चॅनलचे फॉलोअर्स आहात, सबस्क्रायबर आहात. एकदा सर्वांसाठी टाळ्या वाजवा तुम्ही. हे यासाठी सांगतो आहे की तुमच्यापैकी जे नवीन असतील तर त्यांनी आपल्या परिवारामध्ये टी व्हीला कनेक्ट करून किंवा मोबाईलमध्ये आपल्या परिवारामध्ये परिवर्तन व्हावं, मुलांवर धम्माचे संस्कार व्हावेत, बाबासाहेब त्यांना कळावेत. ही इच्छा ज्यांची कुणाची असेल किंवा घरामध्ये विस्कटलेली घडी ज्यांच्या कुणाची असेल आणि त्यांना वाटत असेल की ती घडी नीट व्हावी, घरामध्ये धम्ममय वातावरण खरंच निर्माण व्हावं, तर त्यांच्यासाठी उपयुक्त असलेलं आपलं दी ग्रेट हॅपीनेस चॅनल आहे. तर आपल्या चॅनलला तुमच्याकडे मोबाईल आहे, टी व्हीवरील किंवा मोबाईलवरील किंवा यूट्यूबवरील नको ते डोकं खराब करणाऱ्या मालिका, सिरियल, चित्रपट पाहण्यापेक्षा आणि मुलांनाही त्या माध्यमातून बिघडवण्यापेक्षा बुद्ध बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले अनेक विषयांवरील प्रवचन आपल्या चॅनलवरती असतात. तर म्हणून मोबाईलमध्ये जाऊन यूट्यूबला आपल्या दी ग्रेट हॅपीनेसला तुम्ही सबस्क्राईब करावे, इतरांनाही सबस्क्राईब करण्यासाठी सांगावे आणि जी प्रवचनं असतात ती आपल्या नातेवाईक, आप्तेष्ट आणि व्हॉट्सअप ग्रुपवरील जेवढी लोक असतात त्यांना शेअर करत राहावीत, लाईक करावीत आणि कॉमेंट्स करत राहाव्यात, जेणेकरून बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार होईल. दी ग्रेट हॅपीनेस. शरणं